प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकनचा रस्सा, तोही अगदी पारंपरिक पद्धतीने. झणझणीत मसालेदार आणि एकदम घरगुती चव असलेला लज्जतदार चिकनचा रस्सा आज आपण बनवतो आहे. ही रेसिपी कुठलीही फॅन्सी नाही, आमच्या घरातली पारंपरिक रेसिपी आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी अशा प्रकारे चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. उभा कापलेला कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची आपल्याला पेस्ट घ्यायची आहे. भांड्याच्या आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त आपल्याला कडकडीत हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकणार आहोत. तेजपत्ता टाकल्यामुळे चिकनला एक वेगळा स्वाद येतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे. मस्त लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत. ही रेसिपी फॅन्सी कुकबुकमधून नाही तर माझ्या आईने शिकवलेली पारंपरिक चिकनची रेसिपी आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चिकन प्रेमींनो, आज मी तुमच्यासाठी खास ही रेसिपी घेऊन आली आहे. चिकनचे तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही चिकनची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. पिढ्यानपिढ्या चालत असलेली चव आज घरात बनतोय झणझणीत चिकनचा रस्सा, तोही अगदी पारंपरिक पद्धतीने. मस्त कांद्याचा रंग आता बदललेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आहे. मस्त आपण अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आहे. पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. ही आहे अस्सल चवीने भरलेली घरगुती पेस्ट. मस्त आपली पेस्ट 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. छान तोही आपण त्या पेस्टमध्ये एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप शेअर करा. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. मस्त तेल सुटलं आहे पेस्टला, बघू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आणि 1 मोठा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. मस्त हे मसाले आपण त्या टोमॅटो कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले जळून जातील. छान आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत एकजीव करून घेणार आहोत. सर्व मसाले म्हणजे चिकनचा आत्मा आहे. घरी तयार केलेल्या मसाल्यांची बातच काही वेगळी असते आणि या मसाल्यांमुळे चिकनची चव एकदम खोलवर जाते. छान तेल सेपरेट झालेलं आहे, बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे, बघू शकता. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन. आता स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आपल्याला. त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. फ्लेम हाय ठेवा, छान परतून घ्या. थोडंसं पुन्हा आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की चिकन आपल्याला अळणी लागतं, तर असं होऊ नये म्हणून पुन्हा आपण चिकनवर थोडंसं मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. फ्लेम हाय ठेवा, व्यवस्थित एकजीव करून घ्या. सर्व मसाल्याची कोटिंग चिकनला व्यवस्थित लागली पाहिजे. अद्रक लसूणची पेस्ट, मसाले, थोडं प्रेम आणि तयार होणार आहे एक खास चिकनचा झणझणीत रस्सा. नाव जरी साधं आहे पण याची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, खाल्लं कीच तुम्हाला समजेल. 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. एक वाफ दिली चिकनला, बघू शकता. छान पाणी सुटलं आहे चिकनला. आपण अजिबात पाणी टाकलं नाही तरी पाणी सुटलं आहे वाफेचं. याच्यावरूनच आपली रेसिपी खूप भारी होणार आहे, समजू शकतो आपण. मस्त रंग आला आहे आणि या चिकनचा सुवास संपूर्ण घरभर दरवळला आहे.
वाफ म्हणजे सुगंधाचा झटका. चिकन अजून शिजलं नाही, पण मनात एकदम घर केलं आहे. हे चिकन म्हणजे आठवणींचा स्वाद आहे. आणि हे चिकन आता मसाल्यामध्ये मस्त मुरते. थोडंसं पाणी टाकून आपण चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. पुन्हा आपण 5 मिनिटांसाठी झाकण देऊन चिकनला एक वाफ दिली आहे. मस्त झणझणीत चिकनचा रस्सा आपला तयार होणार आहे. चिकनचा सुगंध सांगतोय अजून थोडा वेळ लागेल, मग जेवणात एकदम मस्त धमाका होणार आहे. चिकन मस्त निवांत शिजतंय आणि एक एक मसाला चिकनच्या आतपर्यंत मुरतोय. पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून चिकनला एक वाफ देऊन घेतली आहे. छान तर्री आली आहे, बघू शकता. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता. बाकीचा रस्सा पूर्णपणे आटून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे. छान आपण एकजीव करून घेणार आहोत. जबरदस्त झालं आपलं चिकन. पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे. व्यवस्थित चिकन शिजवून घेतलं आहे. मस्त आपलं चिकन आता शिजलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं चिकन शिजवाल त्याची चव तेवढीच दुप्पट होत जाईल. वरून आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. गरमागरम चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. हा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा, अप्रतिम लागतो. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.